शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज मी बसले समीक्षाच्या रिक्षात, पण इथंच चाललो आहे, काय लांब नाही चाललं आहे. जरा असलप्यात काम आहे थोडंसं, जरा ते काम करून येऊया आणि मग घरी जाऊया. या उन्हातनं, नाही तर उन्हातनं खाली यायचा कंटाळा येतो. काल तुम्ही बघितले असेल आमच्या गणेशनगर GSPLचे सामने झाले काल. मस्त एन्जॉय केला काल तिकडचा दिवस. हां, आणि आता चाललो आहे इकडं जरा असलप्यात, जरा काम आहे. त्याला डायरेक्ट रात्री बिला भेटतो तुम्हाला. दुपारी बघितलं मी, तुम्हाला बोलवतो मी काय कामासाठी चाललो होतो. काम काय मोठं नव्हतं. हे बघा तुम्हाला दाखवलं, हे आहे ना, हे समीक्षाला घ्यायचं होतं. ती घेत नव्हती, पैसे खर्च होतील म्हणून घेत नव्हती. हे रिक्षामध्ये ना सीट खाली बसायला खूप चांगलं असतं, त्यामुळे ते जरा बरं वाटतं. म्हणजे सगळे रिक्षावाले घालतात, त्याचा नेमका फायदा काय होतो काय ते मला माहीत नाही, पण बसायला वगैरे व्यवस्थित कंबर वगैरे दुखत नाही असं म्हणतात. तर तिला हे घेऊन दिलं. हे माझं जास्त महाग नाही, म्हणजे 300 रुपयाला भेटतं, 250-300, पण इथे 300 रुपयाला भेटलं. महाग भेटतं, पण जे गरजेचं आहे ते घ्यायलाच पाहिजे ना माणसाने. जे आपल्याला लागतं ते घ्यायलाच पाहिजे ना. मग आता हे घेतलास आणि त्यासाठीच गेलो होतो. आणि नंतर मग ते काय ऊन पण भरपूर झालं होतं, आणि मग बोललो नको आता व्हिडिओ शूट करत जाऊ दे, घर गाठूया. घरी आलो आणि थोडंसं जेवलो, आणि जे झोपलो ना, दाराडूर पंढरपूर असं झालं एकदम. आणि झालं, त्यानंतर उठलो. ऑफिसचं काम होतं, ऑफिसच्या कामात नंतर गुंतलो, तर नंतर ते कामच करत राहिलो. आणि ते काम पण जरा जास्त होतं, तर ते काम उरकलं. आणि आत्ता फ्री झालं, जेवलो, आणि मग नंतर बोललो चला हे तुम्हाला भेटूया आणि हे दाखवूया आज नेमकं कशासाठी गेलो होतं खाली. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगायचं नेमके फायदे काय आहेत ते. छान वाटतं ना बसायला. काय माहिती, ह्याच्यात बसून आपण तर कधी बसलेलं नाही, ह्याच्यात बरं वाटतं जरा. ते हेच घेतलं आणि आलो. बाकी काय म्हणता मंडळी? काल मस्त मॅचमध्ये दिवस गेला, 2 दिवस आराम नव्हता, जरा झोप पण नव्हती झाली. आणि मग काय आज डोळे नुसते पडायलाच लागले. दुपारी आलो तसं बोलू नाही, जरा झोपल्याशिवाय काय नाही. झोपलो. आज व्यायामाला पण सकाळी उठलो होतो मी उशीरच झाला. अलाराम वाजत होता. मी आपलं बघायचं बंद करायचं. त्याला वाजले 6:30. बोला आता काय झालं, मग उठलो, डायरेक्ट दुधालाच गेलो मग. हां, तर चला आता काय, आता गप्पा मारायचं काय हे नाही. आता तुम्ही म्हणाल काय तिथे गप्पा कंटाळतो, आणि गप्पांच्या व्हिडिओला माझे काही व्ह्यूज भेटत नाही जास्त. तर असो, काय नाही वगैरे. बाकी तुमच्याकडे काय गावी जायची तयारी वगैरे? गावी वगैरे जात आहे? गावी फिरायला कोण कुठे तू बघा आता आला बाहेर गेला होता. मग काय चालू आहे विशेष? कसं आहे दक्ष? ते छान आहे. डोक्यावर घालायचं आहे, डोक्यात घालायचं आहे. तर चला तुमच्या सरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायची वेळ झाली. हे सामीच्या कड्या लावून अरे कड्या लावून चांगलं सांगितलं असं. तर चला तुमचा सरी आता या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या सकाळी. दक्ष, उद्या एक महत्त्वाची गोष्ट आहे. दक्ष, काय रे उद्या? माझा रिझल्ट ओपन हाऊस. दोघांचे उद्या रिझल्ट म्हणजे ओपन हाऊस. आधी पेपर दाखवणार, नंतर जे रिझल्ट भेटणार. आता काय होते काय माहिती. होप सो एव्हरीथिंग विल बी ओके. एव्हरीथिंग होणार आहे काय राईट, चांगलं होईल. तर चला तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथे थांबतो. आपले तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शिवरात्री.